नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण या ड्रेसच्या दुसऱ्या पार्टमध्ये याची संपूर्ण स्टिचिंग शिकणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही या ड्रेसचा पहिला पार्ट नसेल पाहिला तर तो नक्की पहा, जेणेकरून तुमच्या क्लिअरली हा दुसरा पार्ट लक्षात येईल. कारण की आपण त्या पार्टमध्ये या ड्रेसची ड्राफ्टिंग आणि कटिंग शिकलेलो आहोत, तर नक्की तो देखील पार्ट अगोदर पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे जो आपण फ्रंट पार्ट कट केला होता ना, तो मी घेतला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू दोघांचीही ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपला आर्महोलचा आकार म्हणजेच मुंड्याचा आकार होता ना, त्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे. त्याला स्टिच केल्यानंतर वरचा आपला जो गळ्याचा भाग दिसतोय ना, त्याला अगदी सरळ दुसरा आर्महोलचा आकार येऊसपर्यंत शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे. आणि मग पुन्हा जेव्हा आपला दुसऱ्या बाजूचा आर्महोल म्हणजेच मुंड्याचा आकार येईल, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता, मी अस्तर आणि मेन फॅब्रिकला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण हा आकार स्टिच करत असताना तो इकडे तिकडे हलू नये. आणि त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर हे मुंड्याच्या बाजूचं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे गळ्याच्या बाजूला जे जास्तीचं कापड असेल त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. येथे कट केल्यानंतर पुन्हा जो आपला हा दुसऱ्या साईडचा मुंड्याचा आकार आहे ना, तेथे देखील जे जास्तीचं कापड दिसतंय त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जेथे आपण मुंड्याच्या आकाराला, त्यानंतर गळ्याच्या भागाला आणि पुन्हा जो दुसऱ्या साईडचा मुंड्याचा आकार आहे त्याला स्टिच केलं होतं ना, तेथे असे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. येथे कट्स देत असताना एका गोष्टीची काळजी घ्या, तुमचे कट्स त्या शिलाईवरती जायला नको आहेत. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा पार्ट असेल ना, त्याला देखील तुम्हाला इथे स्टिच करून रेडी करायचं आहे. त्यानंतर हे जे अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच अस्तरला रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी करून घेतलं होतं. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मुंड्याचा आकार, नंतर गळ्याचा भाग आणि नंतर पुन्हा जो आपला दुसऱ्या साईडचा मुंड्याचा आकार आहे ना, त्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. म्हणजेच येथे तुम्हाला दापटीप देऊन घ्यायची आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपला आकार वळतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला बॅक पार्ट असेल त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला अशा पद्धतीने अस्तरच्या चारही बाजूला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे लावून घेऊन मग जे हे आपलं अस्तर दिसतंय ना, ते आपल्या मेन फॅब्रिकवरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिक देखील करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने स्टिच देखील करू शकता. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. येथे जर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच केलं असेल, तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्ही डाट आहेत ना, म्हणजेच टक्स, त्याला आता इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला एकच डाट स्टिच करून दाखवते आहे. सेम याच पद्धतीने जो दुसऱ्या साईडचा डाट आहे त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे. इथे डाटला स्टिच केल्यानंतर रॉंग साईडकडे पुन्हा जायचं आहे.
तर इथे बघा मी रॉंग साईडकडे आलेली आहे। येथे वरच्या बाजूने खालच्या साईडला मी 1.5 इंच घेऊन एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली होती। तुम्हाला आठवत असेल आपण ड्राफ्टिंग करत असताना 1.5 इंचाची मार्जिन इथे वरच्या बाजूला घेतली होती। तीच मार्जिन आता अशा पद्धतीने हे वरच्या बाजूचं फोल्ड करून स्टिच केल्याने ती 1.5 इंचाची मार्जिन इथे कवर होईल। इथे फोल्ड करत असताना जेथे आपली 1.5 इंचाची लाईन आली आहे ना, तेथेच फोल्ड करायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर येथे जेथे आपली 1.5 इंचाची लाईन आली होती ना, तेथे आपण फोल्ड करून घेतलं, बरोबर आहे। आता तेथेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत म्हणजेच दुसऱ्या साईडचा आर्महोल येऊसपर्यंत, आर्महोल म्हणजेच दुसऱ्या बाजूचा मुंड्याचा आकार येऊसपर्यंत अगदी सरळ त्याला शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। हा जो आपला मधला गॅप तयार होईल ना, त्यामध्येच आपल्याला शेवटी जी आपली रेडीमेड नॉट असते ना, त्याला पास करायचं आहे। त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला देखील टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा पार्ट असेल त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर आपण पहिल्या पार्टमध्ये बघा आपला बॉटम पार्ट प्लेट्स घेऊन रेडी केला होता, तोच पार्ट मी येथे घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपला जो वरचा पार्ट आहे ना, तो देखील घ्यायचा आहे, म्हणजेच अप्पर पार्ट। आणि तो घेतल्यानंतर असं कमरेच्या बाजूला दोघांनाही व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपला बॉटम पार्ट आणि अप्पर पार्ट म्हणजेच वरचा भाग आणि खालचा भाग दोघंही एकमेकांवरती राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेऊन येथे कमरेच्या बाजूला सरळ अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला बॅक पार्ट असेल त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे। आणि येथे तुम्ही पाहू शकता आपण बॉल पॉईंट पिन्स लावून या प्लेट्स पिन्सने सिक्युअर केल्यामुळे जेव्हा आपण येथे एकमेकांना दोन्ही पार्ट स्टिच करतोय ना, तेव्हा आपल्या प्लेट्स इकडे तिकडे हलत नाही आहेत आणि त्या अगदी व्यवस्थितरित्या स्टिच केल्यानंतर रेडी होतील। येथे बघा दोन्ही पार्ट एकमेकांना स्टिच केल्यानंतर किती सुंदर आणि इक्वली आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत। त्यानंतर येथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जो आपला बॅक पार्ट असतो ना, त्याला देखील सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतलं आहे। आणि त्यानंतर इथे फ्रंट आणि बॅक पार्ट घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली साईड सीम म्हणजेच फिटिंगची शिलाई आहे ना, तिला स्टिच करत यायचं आहे। इथे मध्यभागावरती मी बेल्ट तयार केलेला आहे। आपण नॉर्मली जसा बेल्ट तयार करतो सेम तसाच करायचा आहे। आणि तो इथे मध्यभागावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कमरेच्या थोडंसं वरच्या बाजूला ठेवून घेऊन मग येथे सरळ कमरेपर्यंतच तुम्हाला स्टिच करत यायचं आहे। आणि कमरेपर्यंत आल्यानंतर सुई म्हणजे नीडलला आतल्या बाजूला तशीच ठेवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर हा जो आपला बॉटम पार्ट आहे ना, त्यावरती तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊन एक मार्क करून घ्या। आणि येथे जिथे आपलं 1.5 इंच आलेलं आहे, मी 1.5 इंच घेतलं आहे, तर इथे जिथे 1.5 इंच आलेलं आहे तिथपर्यंत हे चारही पार्ट्स म्हणजेच हे 2 आपले अस्तरचे पार्ट असतील बॅक आणि फ्रंटचे, आणि हे जे 2 आपले आहेत ना पार्ट ते मेन फॅब्रिक म्हणजेच साडीचे पार्ट असतील। तर हे चारही पार्ट एकसाथ इथपर्यंत स्टिच करून आल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला त्याला लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजेच 1-2 वेळा स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला तिरपं कट करून घ्यायचं आहे। इथे कट करत असताना आपण जे 1.5 इंचावरती शिलाई केली होती ना, त्या शिलाईवरती आपला कट जाणार नाही याची काळजी घ्या। त्यानंतर जे हे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला पलीकडच्या साईडला ठेवून घेऊन
फक्त आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच साडीचा भाग घ्यायचा आहे आणि त्याची साईड शिलाई म्हणजेच फिटिंगची शिलाई अगदी शेवटपर्यंत सरळ स्टिच करून घ्यायची आहे। येथे मी अर्धाच इंच साईडची शिलाई घेतलेली आहे, कारण की मला घेर हा जास्त हवा होता। त्यामुळे आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ। चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर हे जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना, म्हणजे साडीचा भाग, त्याला आता आतल्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि जे हे आपलं अस्तर होतं ना, त्याला बाहेरच्या बाजूला घेऊन एकमेकांवरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसऱ्या साईडची फिटिंगची शिलाई आहे ना, त्याला देखील स्टिच करून हा ड्रेस रेडी करायचा आहे। आणि त्यानंतर हा जो आपला 1.5 इंचाचा मार्जिनचा भाग आपण स्टिच केला होता ना, तो स्टिच केल्यानंतर इथे असा आपला गॅप राहिला होता, ठीक आहे। त्याच गॅपमध्ये आपली जी रेडीमेड नॉट असते ना, ती घ्यायची आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅब्रिकची देखील तयार करू शकता। तर इथे मी रेडीमेडच घेतली होती आणि ती माझ्या कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच खालचा जो ब्लू कलर होता ना, त्या कलरची घेतली होती आणि ती नॉट यामध्ये पास करून घ्यायची आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्टमध्ये। येथे तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला, त्यामुळे मग मी येथे असं एक्सप्लेन करते। जर तुम्हाला हे पटकन लक्षात येत नसेल तर पुन्हा बॅक जाऊन बघा रिवर्समध्ये, किंवा मी खाली एक लिंक देईल ड्रेसची। सेम याच पद्धतीने मी तो ड्रेस मोठ्यांसाठी तयार केला आहे, त्या व्हिडिओमध्ये देखील मी ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, ते पाहून तुम्हाला नक्की समजेल। आणि येथे तुम्ही पाहू शकता आपल्या ड्रेसचा फायनल लुक बघा किती सुंदर दिसतोय। आणि येथे आपण त्याला थोडासा डिझायनर लुक दिल्यामुळे तो आणखीनच छान दिसतोय। सतत आपण ते स्लीव्जवाले ड्रेस वेअर करून म्हणजेच घालून बोर झालेलो असतो, थोडासा हा वेगळा लुक देखील खूप सुंदर दिसतोय। आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।